नमस्कार प्रेक्षकांनो, विनोदो घातली तोटे ना या मालिकेच्या आता भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग आणि कमालीचा ट्विस्ट दाखवला जातोय. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र आश्रमामध्ये इतका सुंदर कार्यक्रम चाललाय आणि सुष्मिताने मात्र खूपच घाणेरडं कारस्थान केलंय की ताईला फुगडीचा त्रास होतो. ही गोष्ट मात्र जेव्हा मल्लिकाला सुष्मिताकडून कळाली तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, सुष्मिता, मल्लिका आणि अंशुमनने मिळून जे काही घाणेरडं कारस्थान केलंय ना, त्याला तर विठुराया सुद्धा त्यांना माफ करणार नाहीये. तर मंडळी, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. समर आता कसा काय सुष्मिताच्या कानाखाली वाजवणार आहे हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळतंय. इकडे मात्र आपण पाहतोय सुष्मिता जेव्हा घरी असते, अंशुमन मात्र खूप चिडचिड करायला झालं. काय ग, काय झालं चिडचिड? मल्लिका मात्र म्हणते, सुश तुला कोणी काही बोललं का बाळा? सुश म्हणते, हे सगळं ना फक्त ताईमुळे होत आहे. मॉम इन लॉ, मला आता माझ्या बाबांनी पण नाही साथ दिली ना, फक्त या ताईमुळे. इकडे मात्र बाबा माझं काहीच ऐकायला तयार नाही आहेत. मल्लिका म्हणते, अगं त्या स्वानंदीनं आता तर हद्द पार केली आहे. बाबांचा स्वानंदीला फोन येतो आणि ते म्हणतात, स्वानंदी आज आता सुश आली होती, अगं तुझ्याबद्दल काय नको नको ते बोलत होती, सारखी कंप्लेंट करत होती. स्वानंदी म्हणते, बाबा आज तर हद्द झाली. तुम्हाला माहिती आहे का, अहो चक्क आजी किडनॅप झाल्या होत्या बाबा. इकडे मात्र सुशने मला सांगितलं की बाबा कुणीतरी किडनॅप केलं. बाबा बोलले, तुला काही माहिती आहे का? तर सुष्मिता मात्र काहीच बोलली नाही. सुष्मिताकडून थोडंफार तर मला कळालंय, पण नंदू खरंच का गं, मल्लिका मॅडम आणि अंशुमन रावांनी किडनॅप केलंय का ताईसाहेबांना? इकडे मात्र राजवाडेंसमोर मल्लिका काकूने असं काही नाटक केलंय ना की राजवाडे पूर्णपणे आता पाघळून गेलेत. माझ्याकडे पुरावा नाही आहे ना, आणि माझ्याकडे आता मात्र पुरावा म्हणून मल्लिका काकूची अंगठी होती, पण तुम्हाला तर माहीतच आहे त्या एकदा आता इकडे म्हणाल्यानं ती अंगठी माझी नाही तर मात्र नाहीच. आता मात्र नंदूचे बाबा म्हणतात, नंदू तुला मी पहिलेच सांगितलं होतं, जे काही करायचं ते खूप सावधगिरीने करत जा. मल्लिका आणि अंशुमन फार चॅप्टर लोक आहेत. तेव्हा स्वानंदी म्हणते, बाबा हे तर माझ्या सगळं डोक्या पलीकडं चाललंय. चक्क आजीला किडनॅप केलं हो, पाय तर पैशासाठी. सुशने तर स्वतःच्या डोळ्यावर पूर्ण आता पडदा पांघरलेला आहे. ती आता मल्लिका जे म्हणते, अंशुमन जो म्हणतो ना तेच ऐकत असते. त्यांच्या प्रेमात पूर्ण आंधळी झाली आहे. तिच्या समोर आता कधी सत्य येईल देव जाणे. आता मात्र ती काहीच मान्य करायला तयार नाही आहे. बाबा मात्र म्हणतात, नंदू जाऊ दे, ती मान्य करणार पण नाही आहे, कारण ती मंदाची मुलगी आहे ना. अगं पैशापुढे त्यांना काहीही सुचत नाही आहे. तू फक्त आता सावध राहा, राजवाड्यांकडे लक्ष दे बाबा. इकडे मात्र स्वानंदी म्हणते, हो बाबा मला तर सावध राहावंच लागणार आहे, पण काही झालं तरी अंशुमन आणि मल्लिका काकूचं सत्य मी मात्र राजवाड्यांच्या समोर आणणार म्हणजे आणणार आहे बाबा. सुष्मिता मात्र इकडे स्वानंदीवर नुसता राग धरून बसलेली असते, चिडचिड करत असते. इकडे मात्र आता आश्रमात जायला सगळे रेडी होतात. तिकडे गेल्याच्या नंतर आता मात्र आज आषाढी एकादशीचा मोठा कार्यक्रम, विठू माऊलीचं भजन असतं, कीर्तन असतं. मल्लिकाच्या डोक्यातून मात्र आता स्वानंदी काही जात नाहीये. तिला आता नुसता स्वानंदीचा काटा काढायचं हेच फक्त तिच्या डोक्यामध्ये फिरत असतं. इकडे मात्र सगळा त्या स्वानंदीचा तामझाम बघून तिचा नुसता जळफळाट होत असतो, नुसती जळत असते. इकडे मात्र समोर स्वानंदी विठू माऊलीचं नाव घेत भजन कीर्तन करत असतात. अंशुमन, मल्लिका सुद्धा आलेली असतात, सुष्मिता सुद्धा आलेली असते. ते सगळे दुरूनच पाहतात. तेव्हा मात्र आता विठू माऊलीचं भजन कीर्तन चालू आहे. आधी इकडे सगळे फुगड्या खेळतात. तेवढ्यात सुष्मिता म्हणते, मॉम इन लॉ तुम्हाला माहिती आहे का, ताईला फुगडीची एवढी भीती वाटते ना, ती फुगडीला एवढी घाबरते ना, तिला एक जरी फुगडीचा राऊंड खेळला की चक्कर येऊन पडायची. आता मात्र ती सगळं विसरून मस्त इकडे फुगडी खेळायला लागली. कसं काय बरं? हे सगळं सुष्मिताने आता मल्लिकाला सांगितलंय. मल्लिका मात्र अंशुमनकडे बघते आणि तिच्या बरोबर आता डोक्यात प्लॅन चालू होतो. ती म्हणते, सुश तुझ्या ताईला फुगडीची भीती वाटते ना? सुश मात्र आता मग्न होऊन भजनात टाळ्या वाजवत असते. पण मल्लिकाने विचारलं, हो मॉम इन लॉ, तिला खूप आता भीती वाटते. इकडे मात्र तुझ्या ताईला फुगडी खेळायची आहे. सुश म्हणते, अहो पण मलाही भीती वाटते ना. मल्लिका म्हणते, म्हणूनच म्हणते ना. सुश आता तिला खुणावते, अंशुमनला आता तिकडून हलवते आणि स्वानंदीकडे पाठवते. ताई चल ना गं, आपण आता मस्त फुगडी खेळूया. स्वानंदी म्हणते, अगं सुश काय आहे, तुला माहिती आहे ना मला फुगडीची किती भीती वाटते. अगं फुगडीचा 2 राऊंड जरी झाले ना तर माझं डोकं जागेवर राहत नाही. काय गं ताई, आपण हळूहळू खेळूया ना प्लीज. आज किती मोठा दिवस आहे ना, छान विठुरायासाठी आपण फुगडी घालू बघ. इकडे मात्र मी तुझ्याशी चांगलं वागते ना, तरी तू ताई अशी करतेस मला. स्वानंदी बोलते, सुश मी असं नाही म्हणत ते मुद्दामून, खरंच बाळा मला भीती वाटते फुगडीची. इकडे मला चक्कर येते, तुला माहिती आहे ना. सुश म्हणते, नाही ताई मी तर तुझं आता काहीच ऐकणार नाही आहे बाबा, चल ना गं प्लीज माझ्यासोबत फुगडी खेळ, आपण एकदम मस्त तल्लीन होऊन खेळूया. स्वानंदी म्हणते, अगदी हळू हा,
आता मात्र दोघी फुगडी खेळायला लागतात. आजी, समर, आनंद यांना खूप कौतुक वाटतं. सुश अगदी हळूहळू खेळत असते. मल्लिका आणि अंशुमन मात्र प्रेक्षकांनो दुरून सगळी मजा बघत असतात. आता मात्र सुष्मिता अशी काही वेग घेते ना, हळूहळू फुगडीचा वेग इतका वाढवते, स्वानंदीचे मात्र डोळे मिटायला लागलेत. तिला गरगरायला लागलं, तिला चक्कर यायला लागली आणि एवढ्यात ती मागे मान टाकते. सुष्मिता काही तिला सोडत नाहीये आणि जेव्हा सगळे घाबरतात, सुष्मिताला कळतं की ताई आता पडणार आहे, तेव्हा मात्र ती तिच्या हाताला सोडून देते. प्रेक्षकांनो चक्क सुष्मिताने मात्र आता चक्कर आल्याच्या नंतर इकडे स्वानंदीला सोडून दिलेलं असतं. इकडे मात्र ती जोरदार आपटणारच असते, पण समर मात्र घाबरून तिला जाऊन सावरतो. मल्लिका, अंशुमन आणि सुशचा मात्र पूर्ण हिरमोड होतो. समर म्हणतो, स्वानंदी मॅडम अहो काय झालं, बरं वाटतंय ना तुम्हाला? ती मोठ्याने ओरडतो. सुष्मिता अगं तुला अक्कल नाही आहे का? तुला माहिती आहे ना तुझ्या ताईला चक्कर येते, जाणून बुजून करत होतीस का हे सगळं? सुश म्हणते, नाही जिजू मी तर काहीच केलेलं नाही आहे. आजी म्हणते, हो हिने जाणून बुजून केलंय, कारण नंदूवर ही दुपारपासूनच आता तनतन करत होती. दुपारीच ही हिच्या रूममधून तणक्यात निघून गेली होती आणि सगळा राग बहुतेक इथे काढलाय. सुष्मिता मात्र म्हणते, नाही मी काहीच केलेलं नाही आहे. समर मात्र म्हणतो, सुष्मिता हे पुन्हा नाही झालं पाहिजे. जर स्वानंदी मॅडमला काही झालं तर मी तुला घराच्या बाहेर काढेन. इकडे मात्र सुश म्हणते, सॉरी जिजू. स्वानंदी म्हणते, राजवाडे मी ठीक आहे, प्लीज असं नका बोलू तिच्यासोबत, आज खूप चांगला दिवस आहे राजवाडे प्लीज. तेव्हा मात्र आजी म्हणतात, स्वानंदी बरं वाटतंय ना बाळा तुला? आजी, हो मला बरं वाटतंय, चला आपण आता सगळ्यांना फराळ देऊया. स्वानंदी आता इकडे मल्लिका तिचं सगळं पाहत असते आणि आता ती वाटच पाहते कधी एकदा स्वानंदी सगळ्यांना फराळ देते आणि कधी एकदा डब्बा उघडल्याच्या नंतर धमाका होतो. इकडे मात्र सगळेच आता प्रेक्षकांनो आजोबा लोक डब्बा काढतात आणि इकडे मात्र ते बोलतात, स्वानंदी अगं याच्यात तर काहीच नाही आहे. स्वानंदी, आजी, समर, आनंदसुद्धा शॉक होतात, असं कसं होऊ शकतं? स्वानंदी म्हणते, काय बोलताय आजोबा, मी स्वतःच्या हाताने फराळाचे डबे पॅक केलेत, मी सगळं माझ्या हाताने भरलंय. आता मात्र प्रेक्षकांनो स्वानंदीला धक्काच बसतो, परंतु तिच्या मात्र लक्षात येतं की मल्लिका आणि अंशुमन तिकडून दुरून सगळं बघतायत. मग नेमकं हे प्लॅन ह्यांनीच केलेलं आहे. समरने मात्र ताबडतोब परिस्थिती सांभाळत आनंदला सांगितले की ताबडतोब फराळाची सोय करायची आहे. समर मात्र ताबडतोब आनंदच्या मदतीने सगळं फराळाची अरेंजमेंट करतो. स्वानंदी म्हणते, खरं तर माझ्या लक्षात यायला हवं होतं, पण मीच गाफील राहिले. ती मल्लिकाकडे जाते आणि काकू अहो देवाचं कार्य आहे, याच्यात तरी असं नको करायला होतं तुम्ही. मल्लिका म्हणते, अगं काय बोलते स्वानंदी, उठ सूट आमच्यावर आरोप घेत असते, अगं तुला अक्कल आहे की नाही, मी कशाला त्या डब्यातलं सगळं फराळ काढू? स्वानंदी म्हणते, तुम्ही काय केलं ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि इकडे जे CCTV फुटेज आहेत ना ते सगळे आता माझ्या अंडर आहेत, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला माहिती आहे हे सगळं कारस्थान तुमचं आहे, पण आता मी तुम्हाला काहीच बोलणार नाही आहे. आता मात्र हे CCTVचं फुटेज मी तुमचं आणि अंशुमनचं बघितलेलं आहे, आता मात्र मी ते सगळ्यांच्या समोर आणणार आहे. तुम्ही विसरू नका, तुम्ही दोघांनी आजीला किडनॅप केले हे सत्यसुद्धा मी राजवाड्यांच्या समोर आणणार म्हणजे आणणार. आता मात्र अंशुमन, मल्लिका या दोघांची चांगली भांबेरी चोडते प्रेक्षकांनो, चांगली तत्पप होते, त्यांची बोलतीच बंद होते. आत्तापर्यंत फडफड करणारी मल्लिका मात्र चाटच पडते, शांत होते. तर मंडळी येणाऱ्या भागात मात्र आता आपल्याला खूप मोठे असे कारस्थानच पाहायला मिळतील, पण समर आणि स्वानंदी मिळून आता मात्र लवकरच मल्लिका अंशुमनचा खेळ खल्लास करणार आहेत. ते मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. येणाऱ्या भागांचे अपडेट आणि एपिसोड रिव्ह्यू ऐकायचे असतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.